तुम्ही पोलीस महासंचालकच होता, मग जमून जाते तुमचं का? मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब? आमचं काय चुकलं काय बाबा? आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो दादा. भाऊ, मोठे भाऊ तुम्ही, पोलीसवाले भाऊ आहे, वर्दीचा मान ठेवा लागते साहेब. आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ, परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही. पण तुम्ही काय म्हणता? हो परवानगी आहे, पण अमित शहाजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी फाडून टाका. हे फाडून टाका परवानगी. हे परवानगी हा कायदा गेला चुलीत, हा कायदा गेला चुलीत. हे फाडून टाका. हे परवानगीचं काही तुम्हाला कायदा तोडलं ना तुम्ही भाऊ, काही कायद्याचं राहिलं नाही. कायदा शिल्लक राहिला का दादा? सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेंब घालून आले तुम्ही, तसं बीजेपीचं काम करून आले मस्त. वा वा वा, मानना पडेंगे. हा कागदाला काही किंमत नाही राहिली हो. हे राहू द्या तुमच्याजवळ, जपून ठेवा. एवढा तरी शिल्लक ठेवा. या घुराटून नको बाबू बाबा, मारता गिरता काय? कशाला मारणार दादा? नाही, घुराटून करून आले तुम्ही. मारा गिरा घुराटून नाही, जमा द्या मारून 2-3 थापड, अधिक मजा येईल. कशाला मारायला काय करायला? तुम्हाला पटून राहिलं काय? पण इमानदारीनं आतल्या आव्हान जे सांगितलं तुम्हाला काय आहे ते सुरक्षेच्या कायदा काय म्हणते? कायदा काय म्हणते? कायदा काय म्हणते? कायदा काय म्हणते साहेब? कायदा काय म्हणते? नाही ते तिकडे पाहत आहेत. आम्ही मग तयारी कशी करावं उद्याची सांगा साहेब. आता उद्याची तयारी कशी करावं परवानगी असताना? आता जर आम्ही इथं तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचं. तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब? आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही. आचारसंहितेचा भंग तर तुम्हीच करता हो, करत नाही का साहेब? नाही केला का साहेब? आता आम्ही उद्याची तयारी नाही ऐका साहेब, उद्याची तयारी आम्हाला 23-24ची परवानगी भेटली, आम्हाला स्टेज करायचं आहे. आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब? तुम्ही ठेकाणी घेतला काय आमची सभा आणून पाडण्यासाठी? नाही, ठेका काय नाही. आता तुम्ही सांगा, आमचे दिव्यांग लोक येणार आहे, महिला येणार आहे, गरीब लोक येणार. एवढी लाचारी नको. विचार केला काय? राजीनामा दे ना परवा. पिक्चर नाही दाखवतो असं तर पिक्चर मध्ये नाही दाखवत असं. एवढी लाचारी, एवढी लाचारी. उन्हात तानामध्ये लोकांना सनस्ट्रोक झाला, याचा विचार केला का तुम्ही? आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्र्याची फसवणूक करून नाही राहिले काय?